नमस्कार, सुप्रभात। आज आपण आलेलो आहोत ह्या श्री अकॅडमी स्टडी सेंटरच्या विद्यार्थ्यांना भेट द्यायला घेऊन इथे आलेलो आहोत एक क्षेत्रभेटीसाठी। जी क्षेत्रभेट आहे परिसर आणि त्यामध्ये केलेला भाजीपाला। तर आपण बघूया ह्या विद्यार्थ्यांना घेऊन केलेला आहे भाजीपाला आणि त्याला आलेली ही फळं आपण शालेय अभ्यासक्रमाबरोबर ह्या विद्यार्थ्यांना भाजीपाला आणि इथे होणारी सगळी फळझाडं फुलझाडांची माहिती देणार आहे मी। तर बानो ही आहे मिरची, दिसते का बघा सगळ्यांनी? दिसते काय बघा, छोट्या पद्धतीची ठेंगी गावठी मिरची आहे हा। आणि इथे आहेत वांगी, दिसतात का बघा ही वांगी हा। आता ह्याच्याच मागे आहे एक वेल भाजी, आहे शिराळा, दिसतोय का? बाजारात शिराळा खातो ना आपण, त्याला रेषा आहेत बघा, घोसाळा आणि शिराळा हे वेगळं। आणि ही आहे औषधी वनस्पती, ही आहे हळदी, काय ही हळदी, दिसते का? आणि ह्याच्यामध्ये आहे ही दुसरी ही काळ्या रेशवाली आंबे हळद, दिसतोय ह्या पानाला बघा काळी रेष आहे, दिसते का? ही जे आंबे हे काय झेंडूचं रोप, काय हे हा। आता आपण इकडे बघणार आहोत बघा, हे जे आहे हे वालाच्या शेंगा खातो ना आपण, हे बघा ह्याला तुरे आलेले दिसते काय बघा, वालाच्या शेंगांना आता रोप आले दिसते का, ह्याची फुलं आलेली आहे दिसत आहे। आणि ही आहे जास्वंदी, हा जो वेल दिसतोय आपल्याला हा कृष्ण कमळाचा वेळ आहे। कुठला वेळ आहे? कृष्ण कमळ। आणि ते खाली बघत बघत यायचं आहे। इकडे बघा बाळांनो, हे जे आहे हे सफेद तगरीचं आहे। आणि इथे पाहू शकता आपण, या बघा वांग्याची किती प्रकार आहेत, इकडे बघा पटकन बघा बाळांनो, हे आहे वांग्याचं रोप, कुठलं आहे? वांग्याचं रोप। हे दिसतंय का रे बाळांनो, हे फुलं आलेलं हे बघा, हे आहे कागडा, बघा किती फुलं आहेत बघा, सफेद दिसतेत का? आणि हे आहे कुंदाचं वेल, आता ह्याच्यावरची फुलं काढलेली आहेत मी, हे कुंदाचं वेल आहे। हा सफेद गुलाब जे कुंडीमध्ये लावलेला आहे आपण। आणि इकडे बघा सगळ्यांनी, बघा बघा हात लावा ते फुलांना बघा, ह्याच्यावर आता बऱ्याच प्रकारचे फुलपाखरे येत असतात। आता इकडे बघूया आपण मागच्या साईडला काय दिसतंय, हे कसलं रोप आहे रे? वांग। आणि हे सगळ्यांना तुम्ही टोमॅटो खाता का रे? इकडे बघा सगळ्यांनी, टोमॅटो खाता का रे? आलेत का बघा, नक्की आलेत का? आणि हे कसलं फुल आहे? झेंडूचं। कसलं फुल आहे? आणि आपण हे पाहत आहे वांगी खातो ना आपण, बघा बरं हे वांग्यावर किती वांगी आलेत, आलेत का? आलेत का ही वांगी? मग ही वांगी आपण बाजारातून विकत घेतो की नाही? मग आपल्या परिसरात जर केलंय, हे आहे शिमला मिरचीचं रोप, कुठलं आहे? शिमला मिरची। आता त्याला कळायला लागलेत, हे पण तसलंच आहे रोप। आणि आता आपण एंट्री करणार आहोत इकडून या शेतामध्ये, माझ्या मागून यायचंय सावकाश या। हे आपण पाहत आहेत मुळ्याची भाजी, सगळ्यांनी बांधाच्या कडेने यायचं माझ्या मागून बघा। हे आपण विद्यार्थ्यांना मागच्या वेळी दाखवलं होतं, त्यांच्याकडून गवत काढून घेतलं होतं, त्यांची मदत घेतली होती। आणि ही घरासमोर केलेली, खाली बघत या बाळांनो कोथिंबीरची लागवड केलेली आहे इथे, हे बघा हे आहे कोथिंबीरचं रोप, कुठलं रोप आहे हे? कोथिंबीर। आणि हा जो आहे हा मुळा आहे, दिसतोय का रे बाळांनो मुळा? मुळ्याची भाजी खातो ना आपण, हा दिसतोय का याच्या बुंदाला मुळा लागलेला आहे? तर हे बघा हे मुळ्याची भाजी, खाली बघायचं कोथिंबीर वगैरे आहे बाळांनो, दिसतोय का? तर त्याच्या पायाखाली बघून चला, ही आहे मुळ्याची भाजी। कुठली भाजी आहे? मुळ्याची भाजी, ज्याच्यामध्ये तिथेच थांबा बघा, सोबत सुविधा मॅडम आहे। हा जो परिसर आहे गेले 30-35 वर्षे ह्याच्यामध्ये काटण होत नव्हतं आणि आता हा परिसर स्वच्छ करून छानपैकी हा संपूर्ण परिसरामध्ये वाल, मटकी, मूग, कुठले येतात बाळांनो सांगा? ही आहे, हे मूग आहे, कुठला आहे? मूग आहे। हे चवळीचं रोप आहे, कुठला आहे? आणि ती चवळी, मूग, मटकी, कोथिंबीर, मुळा हे आपल्याकडे भाजीपाला होतो छानपैकी। आणि जर थोडीशी मेहनत केली तर आपल्याला ताजं स्वच्छ छान भाज्या खायला मिळतात। आवडलं का रे हे सगळं तुम्हाला? नक्की आवडलं? छान। आता लाईन मध्ये व्यवस्थित आपल्या वर्गामध्ये जायचंय, ठीक आहे? से थँक्यू सर।